तर रविवार म्हणलं की पोरांना काहीतरी नवीन ट्रीट म्हणून करून द्यावंच लागतं. तर मी त्यांच्यासाठी बनवलेला केक, आणि त्यांचा असतो ऑलमोस्ट सर्वांचा फेवरेट असतो लहान पोरांचा, म्हणून म्हणलं चला चायसोबत मस्त असा आज मी केक बनवला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. कोणीही सहज बनवू शकतं, फर्स्ट टाईम बनवलं तरी पण मस्त होईल. तर सर्वात पहिला मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मी मैद्याचा केक बनवत आहे. मी पहिला कधी बनवत नव्हती, पण मी पण पहिल्यांदा बनवते आणि खरं 1 नंबर झालेला केक. त्यानंतर मी कस्टर्ड पावडर होती घरात, तर मी अर्धी वाटी कस्टर्ड पावडर पण टाकलेली आहे. त्याच्याने खूप छान लागतो बघा केक. आणि मी प्लेन केक बनवत आहे, काहीच टाकायचं नाही, आपलं सिंपल जे आहे घरात तेच टाकून बनवत आहे मी. तर कस्टर्ड पावडर टाकलं, त्यानंतर ना 1 चम्मच आपलं जे मी तुम्हाला दाखवलं आहे छोटंच चम्मच आहे तेवढं मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा. तर हे सर्व ड्राय असतात ना त्याच वेळेस आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करायला येतात आपल्याला नंतरून. तर आता ते झालेलं आहे. आता त्याचबरोबर मी जरा कम साखरेचं बनवत आहे, कारण की चायसोबत मला खायचा होता म्हणून, आणि पोरांनासुद्धा. तर आता मी अर्धी वाटी त्यात साखर टाकलेली आहे. साखर टाकली, त्याला वाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता त्यात टाकायचं आहे आपल्याला अर्धी वाटी तेल. एकाच वाटीने मी सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हालाही पटकन असं कळेल आणि इझी जाईल बघा समजायला. त्याच वाटीने अर्धी वाटी परत दूध घेतलेलं आहे. गरम केलेलं दूध होतं, नॉर्मल थंड झालेलं आहे तेच दूध वापरलेलं आहे. आणि मिक्सरला फिरवलं, आणि मिक्सरला फिरवल्यानंतर ना आता ते टाकायचं आहे आपल्या मिश्रणमध्ये, सर्व ड्राय मिश्रणमध्ये, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. आणि छान मिक्स करून झालं, एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ते सुक्का आहे, त्यामुळे आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ना मी त्याला व्यवस्थित अजून मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याला जसं वाटेल तसं तुम्ही थोडं थोडं पाणी टाका, जास्त एकदम टाकू नका, हळूहळू टाका पाणी, जेणेकरून पातळ नको व्हायला बॅटर, मीडियमच हवं आहे आपल्याला बॅटर. तर आता बघू शकता मस्त असं तर मी मिक्स करून घेत आहे, आणि तुम्हाला मी सांगते कसं पाहिजे आपल्याला. तर बघू शकता आता थोडंसंच पाणी घेतलेलं मी, एक अर्धी वाटीच पाणी परत लागलं असेल एक्स्ट्रा. तर आता हे बघू शकता बॅटर आपल्याला असं हवं आहे. तर आपल्याला तुमच्याकडे केक टेन असेल तर तुम्ही केक टेनमध्ये व्यवस्थित करा. मी तर आपलं हे जे भांडं असतं डाळ भाताचं त्यातलंच मी भांड्यामध्येच करत आहे केक, आणि खरं खूप छान होतं त्यात पण. तर आता त्यात मी बटर लावून घेतलेलं आहे, त्याचबरोबर आता मैदा टाकत आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर टाका, माझ्याकडे नव्हता सध्या, त्यामुळे मग मी आपलं जुगाडू हे केलेलं आहे ट्रिक. तर आता त्यात टाकलेला आहे मैदा, आणि एक्स्ट्राचा मैदा आपल्याला ठेवून द्यायचं किंवा फेकून, मी तर टाकून दिला ह्याच्यामध्ये पिठामध्येच मिक्स करून दिलेला. आणि त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे ते बॅटर टाकून द्यायचं आहे त्यात. आता तुम्ही ह्याच्यात तुटी फुटी पण टाकू शकता असेल तर, माझ्याकडे नव्हतं. आणि त्याचबरोबर काजू बदाम वगैरे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. मी एकदम सिंपल पद्धतीने केलेलं आहे, आणि काही वेस्ट न जाता सर्व व्यवस्थित पुसून वगैरे टाकायचं आहे बघा, आणि व्यवस्थित टॅप टॅप करायचं आहे, त्यात लम्स नको राहायला म्हणून. तर आता ओव्हन मी ठेवलेलं होतं प्रीहीट व्हायला 2-5 मिनटं पहिलाच, आणि मस्त असं आता बघू शकला मस्त झालेला आहे. आणि 20 मिनटं लागलेले मला बेक व्हायला केकला, आणि खूप मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही. तर आता मी त्याला काढून घेत आहे, आणि वरती आणि खाली थोडंसं असं जळला टाईप वाटते ते आपण चाकूनेच व्यवस्थित असं हळूहळू काढून घ्यायचं, आणि लगेच निघतं पण ते काही जास्त झालेलं नाही आहे, थोडंफार चिपकतंच. तर ते व्यवस्थित असं आपण करून घ्यायचं. आणि तुम्हाला गॅसवर बेक करायचं असेल तर तुम्ही 30 मिनटापर्यंत बेक करू शकता. तर आता झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता त्याला टॅप टॅप, आणि पोरांना काय हेच नाही, जरा पण थांबायचं हे सबरच नव्हतं त्यांना. सर्वात पहिला म्हणत होते कधी काढते कधी काढते, तर गरम गरमच माझ्या मागं लागले काढायला. तर मी पण गरम गरमच काढला, आणि खूपच गरम होता. झाल्यावर तुम्ही थोडा वेळ ठेवा त्याला, आणि नंतरच काढा जेव्हा थंड होतं तेव्हा. आता हे पोरं काय माझे ऐकत नव्हते म्हणून मी पटकन काढला, आणि बघू शकता केक किती मस्त स्पॉन्जी झालेला आहे आपला. आणि आता मी लगेच वरचं पण काढून घेणार आहे, आणि गरमच आहे केक एकदम, कारण की पोरांना असं होतं तर कधी आता मम्मी कट करणार आणि कधी आम्ही खाणार, त्यांना खूप आवडतं त्यामुळे. आणि वास पूर्ण घरात पसरला होता बघा केकचा. तर आता मी पटकन असं वरचं ना थोडं हलक्या हाताने व्यवस्थित असं आता मी काढून घेत आहे चाकूनीच, आणि तुम्हाला मी दाखवते सर्व व्यवस्थित निघालेलंच आहे. आणि त्याचबरोबर वरचं पण मी काढून घेतलेलं आहे बघू शकता. आता तुम्ही त्यात चॉकलेट वगैरे टाकून सर्व करू शकता तुम्हाला जसं वाटेल तसं. तर आता परफेक्टली आता माझा केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता कसला भारी केक झालेला आहे. 1 वाटीमध्ये भरपूर असं मला वाटतं एक अर्धा किलोचा केक असेल हा.
तर मस्त झालेला आहे, इझी सिंपल, फक्त एकाच वाटीच्या मापाने, काय कन्फ्युजन पण नाही आहे, एकदम सिंपल पद्धतीने आहे. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हीही तुमच्या पोरांसाठी. तर आता झालेला आहे, तर तुम्हाला मी कट पण करून दाखवलं आहे. तर बघू शकता कट केल्यावर कसला भारी आणि कसल्या वाफा निघतात, एवढा गरम केक होता. कारण की पोरांना मयंकला सर्वात जास्त म्हणून घाई असती, कारण की मयंकला खूपच आवडतो. तर असे तर आता मी दुसऱ्या साईडने पण कट करून घेतलेला आहे. तर हा आता मी आरवला देत आहे. तर बघू शकता किती मस्त असं झालेला आहे आपला केक. तर आता पोरांना देऊन दिलेला आहे मी. आणि त्यानंतर आता मी बनवला आहे चाय. तर मी चायसोबत खाणार आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. तर बाय, टेक केअर. रेसिपी नक्की ट्राय करा.